कोपरगाव शहरातील नगर मनमाड महामार्गावरील गोदावरी नदीच्या मोठ्या पुलाजवळ आज शुक्रवार दिनांक 27 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील एक जण जागीच ठार झाला तर इतर 2 जण जखमी आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. वसीम चांद शेख वय अंदाजे 29 वर्ष असे मयत तरुणाचे नाव असून तो अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील रहिवासी आहे. तसेच विजय माधव भगत आणि नवनाथ ठाकरे हे दोघे जखमी झाले असून विजय हा कोपरगाव शहरातील तर नवनाथ हा मंजूर येथील रहिवासी आहे. याबाबत जखमी असलेला नवनाथ रावण ठाकरे वय 32 वर्ष राहणार मंजूर तालुका कोपरगाव याने कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यात म्हटले आहेत की ते आणि त्यांचा मेहुणा विजय माधव भगत राहणार मोठ्या पुलाजवळ कोपरगाव हे आणि वसीम चांद शेख राहणार अकोले हे एकाच दुचाकीवरून विजयच्या घरी जात असताना मोठ्या पुलाजवळ कंटेनरने मागून धडक दिली. त्यानंतर ते खाली पडले आणि कंटेनरचा चाक वसीमच्या डोक्यावरून गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर विजय भगत आणि नवनाथ ठाकरे दोघे जखमी आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहे. मोठ्या पुलाजवळ शुक्रवारी संध्याकाळी सुरू असलेल्या कामामुळे वाहतूक सध्या एका लेनवर सुरू आहे. त्याच दरम्यान मयत आणि जखमींची डिस्कवर MH17 EP 5006 या दुचाकीला ओव्हरटेक करण्याच्या नादात HR 37 E 3526 या क्रमांकाच्या कंटेनरने मागून धडक दिली. घटनेनंतर कंटेनर चालक पळून जात असताना स्थानिक नागरिकांनी त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. या प्रकरणी कंटेनर चालक जुबर दौलत अली गुरहीसा राहणार लखीमपूर खेरी उत्तर प्रदेश याच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कंटेनर चालक आणि कंटेनर सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. वसीम हा पेशाने ड्रायव्हर होता. तो अकोले येथून कोपरगाव येथे येऊन एका खडीच्या डंपरवर ड्रायव्हिंग करत होता. दरम्यान अपघातानंतर मदतीसाठी स्थानिक नागरिकांनी व युवकांनी धाव घेतली. अपघातानंतर वाहतूक कोंडी झाली होती. या घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप सोनने तसेच पोलीस वाहतूक शाखेचे दिगंबर शेलार पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि पंचनामा करून मृतदेह ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला. तसेच जखमींना तत्पूर्वी उपचारासाठी स्थानिक नागरिकांच्या मदतीने ग्रामीण रुग्णालय येथे पाठवण्यात आले होते. त्यानंतर पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली. विशेष म्हणजे मागील आठवड्यात याच महामार्गावर एका युवकाचा कंटेनरखाली सापडून मृत्यू झाला होता. त्यानंतर पुन्हा झालेल्या या अपघातामुळे हा महामार्ग मृत्यूचा सापळा ठरत असल्याची तीव्र भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. या प्रकरणी पुढील तपास कोपरगाव शहर पोलीस करीत आहे. प्रतिनिधी मोबिन खान, माय न्यूज, कोपरगाव.